नमस्कार, मी संपदा. असं म्हणतात की आयुष्य जगावं ते ताठ मानेने. पण ही मान तेव्हाच ताठ राहणार जेव्हा आपण या मानेची आणि या पाठीच्या मणक्याची अगदी चोख अशी काळजी घेणार. ह्याच विषयावर चर्चा करणार आहोत खास महिला दिन विशेष कार्यक्रमात. आणि ही चर्चा करण्याकरता आज आपण आमंत्रित केलंय NSSC वेलनेस सेंटरमधून कन्सल्टंट ऑर्थोपेडिक जॉईंट रिप्लेसमेंट अँड ऑर्थोस्कोपी सर्जन डॉक्टर हितेंद्र वांबोरीकर यांना. आणि त्यांच्याबरोबर आहेत डिरेक्टर NSSC वेलनेस सेंटर विद्या झिलपे मॅडम. आपल्या दोघांचंही खूप स्वागत आहे आजच्या या कार्यक्रमात. आणि सर, सगळ्यात पहिला प्रश्न जो विचारावासा वाटतो तो म्हणजे की पाठीचं आणि मानेचं दुखणं हे आजकाल ऑलमोस्ट सगळ्या एज ग्रुपमध्ये आणि खूप लोकांना होत असतं, पण त्यातही बघितलं तर प्रमाण महिलांचं खूप जास्त आहे. तर त्याविषयी तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की का हे दुखणं असं होत असतं. ॲब्सोल्युटली मॅम, खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे हा. पण त्याआधी सगळ्या UCNच्या व्ह्युअर्सला आमच्या सेंटरकडनं आणि स्पेशली माझ्याकडनं इंटरनॅशनल वुमेन्स डेच्या हार्दिक शुभेच्छा. आणि मेनली हा त्रास जो आहे हा फिमेल्सला यासाठी जास्त होतो कारण की पोस्ट मेनोपॉझल ऑस्टिओपोरोसिस ही टर्मिनॉलॉजी जी आहे इट स्टार्ट्स फ्रॉम अर्ली 40-45 अँड इट कॅन लास्ट अप टू द एंड ऑफ द लाईफ. आणि ही एक प्रोग्रेसिव्ह गोष्ट आहे की जी डे बाय डे प्रोग्रेस होत राहते. म्हणजे आज जितकी आहे तितका ऑस्टिओपोरोसिस 1 महिन्यानंतर 2 महिन्यानंतर डिजनरेटिव्ह प्रोसेसमुळे अजून खराब आणि अजून वाईटच होत राहील. तर त्यामुळे फिमेल्समध्ये पोस्ट मेनोपॉझल फेजमध्ये हा त्रास खूप जास्त पाहण्यात येतो. आणि जसं मी तुमच्याशी पण चर्चा केली तर तेव्हा आपल्या बोलण्यात असं की तुम्ही जे ट्रीटमेंट देता दॅट इज नॉन सर्जिकल. तर नॉन सर्जिकल म्हणजे एक्झॅक्टली काय? कारण काय आहे की एक टेंडन्सी आहे, एक थॉट आहे, कॉमन थॉट आहे की पाठीचं किंवा मानेचं दुखणं हे कधी होऊच नाही. एक तर ती इच्छा असते प्रत्येकाची आणि त्यातही झालं म्हणजे मग त्याच्यात खूप औषध पाणी असतं किंवा ऑपरेशन किंवा असं सर्जरी काही ना काही ही असते. स्टार्टली की बेसिकली आय बिंग अ सर्जन वी ऑपरेट डे इन डे आउट. पण आपण याला ब्रॉडली क्लासिफाय करू शकतो नेक पेन्सला मेनली इंटू ट्रॉमॅटिक, डिजनरेटिव्ह. ट्रॉमॅटिक म्हणजे काही मार लागलेला, डिजनरेटिव्ह म्हणजे काही वयानुसार होणारे त्रास जे असतात ते, किंवा काही ट्युमर्स किंवा इन्फेक्टिव्ह पॅथॉलॉजी जी असते त्या याच्यात आपण क्लासिफाय करू शकतो. बेसिकली ट्रॉमॅटिकमध्ये येऊ शकतं की काही मार लागला. इट कॅन स्टार्ट बेसिकली फ्रॉम अ मस्क्युलर स्पाझम, ज्याला आपण स्नायूंचं स्पाझम म्हणजे किंवा अकडन ज्याला आपण म्हणू शकतो मराठी किंवा हिंदीमध्ये. दुसरं म्हणजे ट्रॉमॅटिकमध्ये येऊ शकतं की डायरेक्ट ट्रॉमॅटिक फ्रॅक्चर्स होऊ शकतात वर्टिब्राजला, ज्याला आपण स्पायनल फ्रॅक्चर्स म्हणतो. डिजनरेटिव्हमध्ये येतं ऑस्टिओपोरोटिक फ्रॅक्चर्स. ते जनरली होतात अराउंड इवन आफ्टर 55, एज ऑफ 55. आणि आजच्या याच्यात जसं मॉडर्न लाईफस्टाईलमध्ये सिडेंटरी लाईफस्टाईल खूप झालेली आहे त्यामुळे फिमेल्समध्ये हे खूप जास्त पाहण्यात येतं ॲज कम्पेअर्ड टू मेल्स. काही अशी स्पेसिफिक रिझन्स त्याच्याकरता? लॅक ऑफ एक्सपोजर्स टू सनलाईट विच इन टर्न्स त्याच्यामुळे की आपलं व्हिटॅमिन D3 सिक्रिशन जे असतं बॉडीमध्ये विच इन टर्न हेल्प्स इन बोन मास रिजनरेशन अँड जनरेशन ऑफ द बोन मास, हे खूप कमी सिक्रेट होतं त्याच्या. आणि दुसरा एक मेजर पॉईंट असा की ॲक्टिव्ह लाईफस्टाईल ही खूप कमी झालेली आहे आजच्या याच्यामध्ये. आणि त्या हिशोबाने मसल्सला जे न्यूट्रिशन मिळतं किंवा बोन्सला जे न्यूट्रिशन मिळतं ते आजच्या याच्यामध्ये खूप कमी झालेलं आहे आजच्या लाईफस्टाईल. आता तुम्ही म्हणालात ऍक्टिव्ह लाईफस्टाईल खूप कमी झाली आहे. तर ऍक्टिव्ह लाईफस्टाईल ॲज इन की जसं पूर्वी घरात कामं व्हायची ती आजकाल आपण कमी झालेत ते, की आणि इतर पण काही? ॲज रिस्पेक्ट टू घरातले कामं हे तर इट्स वन ऑफ द पॉईंट, पण मेनली इट्स रिलेटेड टू द एक्सपोजर टू सनलाईट. आपण उन्हात जात नाही किंवा लहान मुलं सुद्धा आजकाल दे आर मोर प्रोन टू प्लेइंग इंडोर्स रादर दॅन गोइंग आउटडोर्स. तर इट कॅन स्टार्ट फ्रॉम द अर्ली एज ऑल्सो अँड इट कॅन व्हॅरी अप टू द लेटर स्टेजेस ऑफ लाईफ. म्हणजे आपण म्हणू शकतो की एकंदरच जे काय आपलं बदललेलं लाईफस्टाईल आहे त्याचाच कुठेतरी हा इफेक्ट आहे. हो, आपण नक्की म्हणू शकतो. विद्या मॅडम, तुम्ही आता हे वेलनेस सेंटर आहे तिथे तुम्ही डिरेक्टर आहात, तुम्ही स्वतः सुद्धा ट्रीटमेंट देता. तर मला तुम्हाला विचारायचं की आतापर्यंत ही ट्रीटमेंट अशी भारतात फारशी मला वाटतं कोणी ऐकली पण नसेल की विदाऊट सर्जरी, विदाऊट मेडिसिन्स हे सगळं ट्रीट होऊ शकतं, आपलं हे दुखणं बरं होऊ शकतं. तर त्याविषयी तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की कधी आपल्या इंडियामध्ये इंट्रोड्यूस झालं आणि कसं काय हे सेंटरचं तुम्हाला कल्पना सुचली? ओके,
2009ला मिस्टर दिनेश दळवी यांना सॅटिका झालेलं होतं आणि L4 L5 त्यांना डिसबल्ज होऊन बरेच झालं होतं की त्यांना स्क्रॉल करून बाथरूमला जायचं. अरे सो त्याच्यानंतर त्यांना सर्जरी सांगितली होती सगळ्यांनी की आता सर्जरीच करावी. सर्जननी जिकडे तिकडे सर्जरी, मग त्यांना सर्जरी घ्यायची नव्हती. सो ते US ला परत गेले आणि त्यांनी नॉन सर्जिकल काहीतरी वेगळं करायचा विचार केला. तो त्यांनी सर्च केलं. डॉक्टर जोसेफ त्यांना मिळाले. वॅक्स डीवर त्यांनी ट्रीटमेंट घेतली. ट्रीटमेंट घेतल्यावर त्यांना पहिल्या दिवशी 90% रिझल्ट मिळाला. तेव्हाच त्यांनी त्या मशीनवरच ठरवलं की ही मशीन मी इंडियामध्ये घेऊन जाणार आणि एनी हाव मी ही ट्रीटमेंट सुरू करणार तिथे. तर त्या 2009 ते 2012 त्यांनी डॉक्टर जोसेफला कन्व्हिन्स केलं आणि 2012ला कन्व्हिन्स झालं. नोव्हेंबर 2012 हे मुलुंड मुंबईला पहिले हे सेंटर सुरू झालं आणि मग तिथून पुढे सुरू आहे. आणि त्याच्यानंतर सुमेध स्थूल म्हणून यांचं असं म्हणणं होतं की हे सगळे शहरांमध्ये केलं पाहिजे. तर सगळ्या शहरांमध्ये मग आमची पण इच्छा होती की नागपुरात पण यायला पाहिजे, कारण नागपुरातले पेशंट तिथे जायचे आणि ट्रीटमेंट कॉस्ट खूप कमी, पण त्यांना राहणं खाणं खूप महागात. त्याच्यामुळे मग काही पेशंटच्या फक्त एक डिमांडमुळे आपण हे नागपुरात सुरू केलेलं आहे. नाही, खूप छान. म्हणजे आम्ही म्हणू शकतो की कल्पना आहे तुमची की नागपूरकरांचा आणि एकंदरीतच काय तर विदर्भवासियांचाही तुम्ही विचार केला. पण तुम्ही जे म्हणालात की डॉक्टर जोसेफ यांनी ऍक्च्युली US मध्ये हे सगळी सुरुवात केली होती, तर एकदा आपण त्यांच्याहीकडनं जाणून घेऊया की नॉन सर्जिकल वे मध्ये ही ट्रीटमेंट व्हावी हा विचार किंवा ही कल्पना त्यांच्यात कशी आली आणि कसं काय त्यांनी या सेंटरची सुरुवात केली. Hello, my name is Dr. Joseph Camarata, and I am the co-founder of ANSSI Wellness Centers. ANSSI Wellness Centers has locations in India as well as in the US. We provide a treatment called spinal decompression. Spinal decompression is an alternative, non-surgical treatment for serious neck and back conditions. Prior to the advent of spinal decompression, most neck and back problems were treated with the use of drugs, needles, and surgery. Not only are those treatments very often ineffective, but can be dangerous with very dangerous side effects. Spinal decompression is a safe, gentle, and affordable treatment and offers an alternative to drugs, needles, and surgery. Spinal decompression has been in existence in the US since the early 1990s. I have been doing that treatment in the US and in India for over 30 years now, treating thousands of patients successfully for neck and back conditions. We have centers in India. Our first was opened in 2012 in Mulund, and we have opened several locations since then. Today I'm proud to announce the opening of our latest center in Nagpur. Our team in Nagpur is headed by Dr. Hitendra Warburkar, an orthopedic surgeon, and Mrs. Vidya. Mrs. Vidya has been with ANSSI for over 2 years and has participated in the successful treatment of over 500 patients. We are excited to open our new center in Nagpur, and we are offering an opportunity for you to come to see us in one of our locations for a free consultation to see if you are a candidate for spinal decompression treatment. I'm going to introduce Mrs. Vidya. She will give you more details about the treatment and further explain the opportunity. Please give us a call, come in and see if you qualify for our treatment. You have nothing to lose but your pain. Thank you. आता तुम्ही म्हणालात की नॉन सर्जिकल आपण डॉक्टर जोसेफ यांच्याकडनं सुद्धा जाणून घेतलं की कशा प्रकारे त्यांच्याकडे ही कल्पना आली आणि तुम्ही आता इथे ट्रीट करता आहात. तर तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय की एक्झॅक्टली नॉन सर्जिकल म्हणजे तुम्ही कसं ट्रीटमेंट देता. आपल्याकडे US टेक्नॉलॉजीच्या मशिनरीज आहे. त्या तिन्ही मशिनरीजद्वारा आपण जातो. एक मशीन येते हायड्रोथेरपी म्हणून, त्याच्यात वॉटर असतं आणि ते स्पाईन पूर्ण असतं आणि मग आपल्याला एक मसाज किंवा आपले जे मसल्स असतात ते रिलॅक्स होतात. मग आपण जातो स्पायनल डिकम्प्रेशन ट्रीटमेंटवर. स्पायनल डिकम्प्रेशन ट्रीटमेंटवर जी पण डिस्क बाहेर आलेली आहे ती निगेटिव्ह व्हॅक्यूम प्रोसेसनी आपण आत ओढतो आणि आत ओढल्यावर जी पण नर्व्स दबलेली आहे म्हणजे ती नर्व्स फ्री होते. नर्व्स फ्री झाली की मग पेन कमी होऊन जातं. याच प्रोसेसने तुमचं जे काही पेन असेल ते नर्व्स फ्री झाल्यावर डिस्क जागेवर गेल्याबरोबर ठीक होऊन जातं आणि डिस्क जाते ओढल्या व्हॅक्यूमनी आत जाते. मग आपण टेन्स देतो. टेन्स म्हणजे मसल स्टिम्युलेशन म्हणून असतं ते आपण लावतो आणि मग ते लावल्यानंतर पण तिथे छान मसल्सला पण एक बॉम्ब मिळतं आणि मग त्याच्याने ठीक होतं.
ऐकल्यावर खूपच सहज वाटतंय, पण नक्कीच एवढी सहज तर नसेल ही गोष्ट, कारण जे दुखणं आहे ते घालवायला जरा वेळ लागत असेल. पण आता जेव्हा आपण आज महिला दिनानिमित्त ह्या विषयावर चर्चा करतोय, तर मला विचारावंसं वाटतंय की हे सगळं जे तुम्ही आता ट्रीटमेंट सांगितली ते तर तुम्हाला दुखणं आल्यावरती नंतर ही ट्रीटमेंट आहे, पण हे दुखणं येऊच नाही तर असं काही आहे का की जे गोष्टींकडे महिलांनी काही लक्ष दिलं पाहिजे, काही गोष्टी जर आपल्या लाईफस्टाईलमध्ये अवॉइड केल्या तर हे त्रास होणार नाहीत, असं काही तुम्ही गाईड करू शकाल? आपण वागताना नेहमी बघतो की आपण लहान बाळ जर 2.5 वर्षाचं बाळ बघाल वागताना तर ते गुडघ्यांनी वागतं आणि आपण कमरेनी वागतो. करेक्ट. तर तोच एक नॅचरल प्रोसेस आपण विसरून गेलेलो आहे. वागताना नेहमी गुडघ्यातनं वागायला हवं. पाणी 85% डिस्क वॉटरनी बनलेली आहे. तर त्याच्यावर पण तुम्ही पाणी कसं पिता. लोक म्हणतात मी 3 लिटर पाणी पितो, 4 लिटर पितो, पण बॉटलभर पाणी पिणं आणि थोड्या थोड्यानी पाणी पिणं, त्याच्यानंतर तेवढ्याच वेळा युरिन पासआउटला जाणं, कमरेतून न वागता गुडघ्यातनं वागणं, किंवा जड वस्तू उचलताना पोश्चर बरोबर ठेवणं. आजकाल मोबाईल पण यूज करताना मोबाईल असा हात ठेवून ते चालतात. त्याच्यानंतर बसताना व्यवस्थित बसत नाही, मणका सरळ असत नाही, त्याच्यानंतर कसं पण बसून ते बोलतात. अशा पद्धतीमुळे काय होतं की त्या पोश्चर चेंजेस होतात आणि घाई गडबडीमध्ये महिला नेहमी काही ना काही म्हणजे घरच्या लोकांना द्यायसाठी त्यांना घाईतच असतात. मग ते देताना त्यांना असं वाटतं की हे देऊ ते देऊ आणि त्या विसरून जातं की मला पण पाणी प्यायचं आहे किंवा मला पण बसायचं आहे. त्याच्यामुळे ते जास्त प्रमाणात दुखणं सर्वांनाच येणं सुरू होऊन जातं. म्हणजे एकंदरीतच काय तर जे काय आपल्याला नेचरनी दिलं आहे ते नॅचरल वे मध्येच यूज करणं, कारण की आपल्याला घाई असते म्हणून आपण वागतो, पण ऍक्च्युअली ते गुडघ्यावर बसून व्यवस्थित जर का खाली बसून केलं तर हा त्रास होणार नाही. आता तुम्ही इतक्या जणांना इतक्या वर्षात गेल्या काही वर्षात इतक्या जणांना ट्रीटमेंट दिली आहे, तर त्यात साहजिकच वेगवेगळ्या सगळ्या स्तरातली लोक असतील आणि वेगवेगळे ज्यांचे प्रोफेशनल बॅकग्राऊंड असतील अशीही लोक असतील, तर कसा अनुभव आलाय? कारण काय नॉन सर्जिकल म्हणजे एक तर पहिला विश्वास बसण्यापासून सुरुवात असेल, कारण ही ट्रीटमेंट नवीन प्रकार आहे, तर कसा अनुभव राहिला तुमचा? सगळीकडे फिरून आल्यावर आपल्याकडे लोक येतात, मेडिसिन्स घेऊन झाला, इंजेक्शन घेऊन झालाय, स्टेरॉइड घेऊन झालेला आहे, कधी कधी तर सर्जरी पण येतात आपल्याकडे, किंवा आपण फक्त स्क्रू प्लेट असलं की आपण घेत नाही, पण येतात आपल्याकडे. मग जेव्हा ते येतात तेव्हा ते एक तर व्हीलचेअरवर येतात किंवा वॉकरवर येतात किंवा कोणाच्या तरी खांद्यावर येतात. आणि मग अशा पद्धतीने येताना त्यांचं जे पोश्चर असतं कधी कधी एल शेपमध्ये असतं, कधी कधी ते वाकून असतात, त्यांचं पोश्चर पूर्ण गेलेलं असतं. मग आपण त्यांचं दुखण्याचा पहिले व्हिडिओ काढून त्यांच्याशी वगैरे बोलून त्यांना सगळं समजावून सांगतो आणि मग सगळ्या ट्रीटमेंटमध्ये जातो. तर म्हणजे मॅक्सिमम 18 to 20 डेजमध्ये ट्रीटमेंट पूर्ण होते आणि त्यांचं पोश्चर पण व्यवस्थित होतं. मग त्याच्यामध्ये जसे सेलिब्रिटीज पण आमच्याकडे आलेले आहेत, जसं अमित टंडन पण आहे आणि बाकीचे पण लोक आहेत. नॉर्मली सगळेजण आम्ही त्यांना डूज आणि डोंट्सवर जास्त भर देतो. ट्रीटमेंट आहेच, पण आपल्यासोबत ते 1 तास असतात, पण 23 तास ते स्वतःसोबत असतात. त्याच्यामुळे त्यांनी ते डूज अँड डोंट्स व्यवस्थित कशा रीती केले पाहिजे ते आपण त्यांना सतत विचारत राहतो की तुम्ही पाणी पिलेत का, टॉयलेटला गेलेत का, किंवा बसतात मग कसे बसले होते, किंवा लेटता तेव्हा केव्हा, बॅकगार्ड यूज करता का, बेल्ट वापरता का, पायऱ्या चढताना कशा पद्धतीने चढता, या सगळ्या गोष्टींकडे आपण त्यांना रोज फोकस करतो. त्याच्यामुळे त्यांना लवकर रिझल्ट मिळतात आणि लवकर ठीक होतात. आय वुड लाईक टू ॲड ऑन, जसं मॅडम बोलल्या आता की जसा पहिले आपण प्रश्न विचारला की पेशंट्सला कसा विश्वास होईल किंवा हे ॲज अ नॉन सर्जिकल थिंग हे किती हेल्पफुल राहील आणि पेशंटला किती बेनिफिशियल राहील. राईट. तर आय बिंग अ सर्जन, आय ऑपरेट डे इन डे आउट. तर मला माहिती आहे की काय इंडिकेशन्स आहेत आणि काय इंडिकेशन्स नाही आहेत. जसं काही पेशंट्स असतात ज्यांना पोस्ट ऑपरेटिव्ह ॲनेस्थेशिया कॉम्प्लिकेशन्स येतात, ऑपरेटिव्ह कॉम्प्लिकेशन्स फार असतात, इंडिकेशन्स नसले, ऑपरेशन्स नाही करू शकलो, तर त्या याच्यामध्ये देर इज नो ऑप्शन लेफ्ट अदर दॅन सर्जरी, की आपण त्याला ऑपरेशन नाही केलं, पेशंट तसा डेबिलिटेटिंग राहतो, बेडरिडन राहायला एन नंबर ऑफ कॉजेस अजून वाढतात त्याचे, अँड द पेशंट माइट सकम ऑल्सो. तर बाय धिस थिंग वी आर प्रोव्हाइडिंग, आपण एक ऑल्टरनेटिव्ह प्रोव्हाइड करतोय पेशंटला, की जे नॉन सर्जिकल राहील, सर्जरी रिलेटेड कॉम्प्लिकेशन्स ॲब्सोल्युटली निल, anesthesia related complications absolutely nil, and there are absolutely, as far as I am concerned, there are nil complications related to neurological deficit, ज्याला आपण म्हणू शकतो मोटर और सेन्सरी डेफिसिट. मोटर डेफिसिट म्हणजे ताकद जाणे, सेन्सरी डेफिसिट म्हणजे पायामध्ये ऑपरेशन नंतर कधी कधी बधीरपणा येणे,
किंवा लॉस ऑफ सेन्सरी डेफिसिट ज्याला आपण म्हणतो, बधीरपणा येणे किंवा खूप जास्त मुंग्या चालल्यासारखं वाटणे, Correct. किंवा एक ज्याला आपण लेमॅन टर्मिनॉलॉजी असं म्हणू शकतो की करंट सेन्सेशन, जसं आपल्या पायामध्ये एक वीज चालल्यासारखं वाटणं, या सगळ्या गोष्टींमधनं नॉन सर्जिकल डिकम्प्रेशन सर्जरीनी सुद्धा आपण हेच करतो आहे. सर्जिकली ओपन किंवा एंडोस्कोपिक. ओपन मध्ये लंबर डिकम्प्रेशन फ्युजन, नेकमध्ये आपण एंटेरियर सर्वायकल डिकम्प्रेशन अँड फ्युजन करतो. बाय धिस थिंग आपण एक तर सर्जिकल स्कार मार्क्स, जसं फिमेलमध्ये दे आर नॉट इनटू, म्हणजे ज्यांना आवडणार नाही फिमेल्सला की स्कार असायला हवा किंवा स्टिच मार्क्स असायला हवे, तर त्या याच्यामध्ये आय थिंक दिस इज द बेस्ट थिंग वी कॅन अफोर्ड अँड वी कॅन ऑफर टू अ फिमेल पेशंट. Hello everyone, this is Amit Tandon. I want to wish everyone out there, all the ladies, a very happy Women's Day. और साथ में आपको बताना चाहता हूँ कि recently कुछ 2 साल पहले मुझे स्लिप डिस्क की इंजरी हुई थी वेट लिफ्टिंग करते करते, और हमारे हेक्टिक स्केड्यूल्स की वजह से मैं ट्रीटमेंट नहीं कर पाया. एंड ऑल ऑफ अ सडन मुझे पता चला अबाउट दिस ANSSI इंस्टीट्यूट वेलनेस सेंटर, जो है मुलुंड में भी है, गोरेगांव में भी है. तो मैं वहाँ गया एंड पहले मैं डाउटफुल था क्योंकि मैं इंजेक्शंस ले चुका था, फिजियोथेरेपी ले चुका था, और मेरी L4, L5, S1 की इंजरी थी, और मैं लिटरली मुझे बहुत पेन होती थी. लेकिन डिकम्प्रेशन ट्रीटमेंट मैंने शुरू करवाई वहाँ पे, एंड आई कैन से टुडे कि आज मैं लिटरली परफेक्ट हो गया हूँ. मैं वापस एक्सरसाइज करने लग गया हूँ, एंड वो भी फुल कैपेसिटी से. सो आई रिकमेंड एवरीबडी कि आप वहाँ जाइए, एंड ऑल द लेडीज़ आउट देयर, अगर आपको ये इंजरी है तो डेफिनेटली गो देयर. एंड वंस अगेन विद्या मैम को स्पेशली थैंक यू करना चाहता हूँ क्योंकि उन्होंने मुझे ट्रीटमेंट भी दी. आता तुम्ही म्हणालात, पण मला एक विचारायचं की हे ठीक आहे की आता आपण जड वस्तू उचलू नये किंवा पाणी थोड्या थोड्या वेळाने, हे शक्य तेवढा प्रयत्न आपण करतो, पण कधीतरी असं घडतंच की ते कुठेतरी आपल्याला स्किप होतं आणि ते आपण काहीतरी वागतो आणि त्रास होतो. तर एक्झॅक्टली मला हे विचारायचं की एक्झॅक्टली काय असं घडतं आपल्या पाठीच्या कड्यामध्ये किंवा मणका ज्याला आपण म्हणू, त्याच्यात असं काय घडतं की ज्याच्यामुळे हे सगळं सुरू होतात पुढचे त्रास किंवा असं. फर्स्ट ऑफ ऑल, जसं आता मॅमनी म्हटलं की त्यांचा काही पेशंट्सचा किंवा काही लोकांचा स्पेशली फिमेल्स बॅक पोश्चर चेंज होऊन जातं, S शेप L शेप, ज्याला आपण मेडिकली लॉर्डोसिस किंवा कायफोसिस म्हणू शकतो. ते एक्झॅजरेट, म्हणजे त्याचा नॉर्मलपेक्षा जास्त वाढून जातं. त्याच्यामुळे इसेंट्रिकल लोडिंग होतं. सेंट्रिकल लोडिंग होत नाही, ऍक्झियल लोडिंग होत नाही वेटचं. त्यामुळे बॅक मसल्स आणि व्हर्टिब्राजवर अननोईंगली, म्हणजे न कळत खूप जास्त प्रेशर वाढतं. बरोबर. दुसरा, फिमेल्सला जर आपण धरून एक विचार केला तर जसं मी म्हटलं होतं ऍट द स्टार्टिंग की आफ्टर द एज ऑफ 45, मेनली 43 to 45, विच इज ऑल्सो टर्म्ड ॲज अ प्री पॅरा और पेरीमेनोपॉझल फेज, त्याच्यामध्ये बोनचं तसंही डिजनरेशन, बोन मास क्वांटिटी ही कमी असते आणि कमी होत जाते. तर त्या याच्यामध्ये रादर दॅन की आपण रोजच्या डेली आणि दैनंदिन ऍक्टिव्हिटीज तर आपण कमी किंवा मॉडिफाय करू शकतो, पण स्किप नाही करू शकत. तर त्या याच्यामध्ये आपण लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स आणू शकतो, डायटरी मॉडिफिकेशन्स आणू शकतो की लाईक द फर्स्ट पॉईंट, एक्सपोजर टू सनलाईट. आपण ग्रीन लेफी व्हेजिटेबल्स फूड इंटेकमध्ये वाढवू शकतो. असे पदार्थ खावे ज्यांनी व्हिटॅमिन D3चं तसं नॉर्मल सिक्रिशन बॉडीमध्ये अजून वाढेल. आणि ॲज मॅम ऑल्सो सेट की वॉटर इंटेक ऍटलिस्ट 4 ते 5 लिटर, 4 ते 4.5 लिटर तरी मिनिमम 24 hours मध्ये कंझ्युम झालंच पाहिजे. 4 ते 4.5 लिटर पाणी. आणि तुम्ही म्हणालात की D3 ज्याच्यात कंटेंट असेल असे काही पदार्थ, तर कुठले असे पदार्थ तुम्ही? ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स आपण खाऊ शकतो, कॅरेट्स खाऊ शकतो, कॅबेजेस खाऊ शकतो, ऑल टाइप्स ऑफ दाल्स, सगळ्या सिरियल्स खाऊ शकतो. इट्स द रिच सोर्स ऑफ व्हिटॅमिन D3 अँड इनटेक तसाही वाढवू शकतो. आणि मेन एक्सपोजर टू सनलाईट. पण त्या सनलाईट घेण्याकरता काही असं पर्टिक्युलर टायमिंग, कारण आजकाल तर सगळीकडे जाताना स्कार्फ आणि ग्लव्स हे पॅकिंग प्रकार खूप आहे. मेन टायमिंग ऑफ द प्रॉपर टायमिंग ऑफ द सनलाईट सिक्रिशन इज अराउंड, मी म्हणू शकतो आपण ज्याला सनराईजचा टाइम असतो. ओके, अर्ली मॉर्निंग, पहाटेचा सन इज द बेस्ट टाइम टू गेट. आणि किती वेळ घेतला पाहिजे सनलाईट? 45 मिनिट्स. करेक्ट. इतकी छान माहिती सर देत आहेत. मला आता तुम्हाला विचारायचं आहे की त्यांनी ते सांगितलं की काय काय खायला हवं आणि काय काय काळजी घ्यायला हवी हा त्रास होऊ नये म्हणून. पण मला विचारायचं आहे की समजा ही ट्रीटमेंट कोणी घेत असेल तर त्यांना काही पथ्य किंवा असं काही लक्ष द्यावं लागतं का? काही पथ्य पाळावं लागतं किंवा असं काय असतं काय? आपण ट्रीटमेंट देताना कोणतेही मेडिसिन नाही, इंजेक्शन नाही,
सर्जरीने आणि ॲडमिट करत नाही. त्याच्यामुळे रोज 45 मिनिट्स देतात. 45 मिनिट्समध्ये आपण त्यांना सांगतो वाकायचं कसं, फॉरवर्ड बेंडिंग करायचं नाही, त्याच्यानंतर पाणी कसं प्यायचं, ते सगळ्यात मेन आहे आपलं वॉटर इंटेक सगळ्यांना कसं प्यायचं. तर अर्धा तासामध्ये अर्धा ग्लास पाणी आणि मॅक्सिमम 8 ते 9 वेळा युरिन पासआउटला जाणं म्हणजे टॉक्सिन बाहेर निघेल. त्याच्यानंतर जी डिस्क कंप्रेस झालेली आहे तिथे जसं लंबर आहे तर लंबर बेल्ट आणि सर्वायकल आहे तर सर्वायकल बेल्ट आपण यूज करायला लावतो. त्याच्यानंतर सिटिंग पोझिशन किंवा ते ट्रॅव्हल पण करून आपल्याकडे येतात, रोज येणं जाणं आहे तर ट्रॅव्हल करताना ते कोशानी येतात आहे, बाईकवर येतात आहे किंवा नाही, कारण आपल्या इंडियामध्ये रस्ते खूप खराब आहेत. तर त्याच्यामुळे ते बाईकनी येण्याच्या ऐवजी त्यांना आपण बॅकगार्ड एक देतो, त्याच्याने त्यांचं पोश्चर व्यवस्थित राहतं आणि त्याला झटका पडत नाही बसताना येताना. मग ते आपण त्यांना सजेशन देतो. त्याच्यानंतर प्रोटीन, विटॅमिन डी आणि सकाळी 6:30, कारण 5 वाजता आजकाल शक्यतो कोणीच उठत नाही, तर 6:30 ते 7 वाजता अर्धा तास तुम्ही बसा आणि उन्हात बनियांवर किंवा गाऊन्सवर वगैरे आपल्या विंडोमध्ये पण बसलं तेवढी ऊन येते. जरुरी नाही ऊन दिसलीच पाहिजे, सनराईज दिसत आहे ना तर तेवढं जरी आपल्या अंगावर आलं तरी ओके. म्हणजे ज्याला आपण कोवळं ऊन म्हणतो तसं कोवळं ऊन जसं बाळाला पण आपण देतो तसं. आणि त्याच्यानंतर विटॅमिन डी आपण करायला लावतो आणि ते सगळं बघून मग आपण त्यांना पूर्ण खाण्यापाण्यावर पण भर द्यायला लावतो आणि त्याच्यानुसार ते मग दिवसेंदिवस ठीक वाटणं सुरू होऊन जातं. हां, म्हणजे एकंदरीतच जसं तुम्ही आधी सांगितलं तसं की थोडंसं पोश्चर, वॉटर इंटेक आणि ह्या काही एक गोष्टी आहेत ज्याच्याकडे लक्ष दिलं तर बाकी असं पथ्यपाणी किंवा असं काहीच या ट्रीटमेंटमध्ये फॉलो करण्यासारखं असं खूप हे नसतं. फक्त तुम्ही नागपूरमध्ये खूप बघितलेलं आहे, सगळेजण अशा भिंतीला हात लावतात, एक पाय वर करतात आणि शूज घालतात आणि ती L5 S1 जर त्यांना प्रॉब्लेम आहे तर ती नर्व्स असतात, त्यांनी प्रॉपर चेअरवर बसून शूज घालावे आणि जर प्रॉब्लेम असेल तर स्लीपर्स यूज करायला. ते भिंतीवर हात ठेवून शूज वर करणं हे पोश्चर इज रॉंग. किती म्हणजे छोट्या गोष्टी पण नाही आपल्या लक्षात. म्हणून आपण क्लिनिकमध्ये पण असे कॅमेराज ठेवलेले आहेत की आपण प्रत्येक पेशंटकडे खाजगी लक्ष ठेवतो की जसा तो एंटर झाला तर तो चालतो कसा आहे, बसतो कसा आहे, उठतो कसा आहे, म्हणजे त्याला आपण माईक थ्रू आपण सांगतो तुम्ही असं बसा, तुम्ही असं बसा, म्हणजे त्यांच्याकडे खूप लक्ष देतो. ॲज अ फॅमिली मेंबर आपण त्याच्याकडे लक्ष देतो, कारण आपल्या क्लिनिकमध्ये मेडिसिन्स नाही आहे, सो त्यांना फॅमिली सारखं वाटणं, इंजेक्शन्स नाही आहे त्याच्यामुळे तो वास किंवा अजून काही नाही, तर ते एक फ्रेशनेस फॅमिली मेंबर सारखं आपण त्यांना नक्कीच देतो. सर, मला आता विचारायचं, जसं मॅडमनी सांगितलं की सनलाईट घ्यायला हवा, व्हेजिटेबल्स हे ते सगळं झालं, पण मला एक विचारायचं की काही एक पेशंट्स असे असतात की ज्यांचं ऑपरेशन ऑलरेडी झालेलं असतं किंवा त्यांनी काही एक ट्रीटमेंट घेतलेली असते पण तरी ते पाठीचं दुखणं जो प्रकार आहे तो पूर्णतः बरा नसतो झालेला, तर अशा पेशंट्सना पण ही ट्रीटमेंट घेता येते का? ॲब्सोल्युटली मॅम, नक्की घेता येते. आपण जसा हा प्रश्न विचारला की काही लोकांचं ऑपरेशन झालं असतं, मेल्स फिमेल्स दोघंही असू शकतात, तरी त्यांना पर्सिस्टंट बॅकएक राहतो, नेकएक राहतो. त्याला आपण एक टर्मिनॉलॉजी त्याला आपण म्हणू शकतो फेल्ड बॅक सिंड्रोम. त्याच्यामध्ये जसं पोस्ट लॅमिनेक्टमी सिंड्रोम पण याला म्हणतात. डिस्क काढल्यानंतर सुद्धा कधी कधी त्यांचा पेन रिग्रेस होतो, पण आफ्टर सम टाइम किंवा काही दिवसांनंतर किंवा काही महिन्यानंतर किंवा काही वर्षांनंतर सुद्धा त्यांना सारखा आणि सेम अमाऊंट ऑफ पेन, सेम डिग्री ऑफ पेन रिपीट होतो. तर त्या याच्यामध्ये धिस ट्रीटमेंट ऑफर्स देम अ लॉट इन नॉन सर्जिकल थिंग. त्यांना आपण परत सर्जरी हा एक ऑप्शन न देता आणि सर्जरी हा ऑप्शन एक्झॉस्ट न करता नॉन सर्जिकली ट्रीटमेंट त्यांच्यासाठी इट्स अ बून फॉर दॅम. हो, ऑब्व्हियसली, म्हणजे कारण की जे ऐकलंय त्याच्यावर तर असं कुठेच वाटत नाही की खूप हेक्टिक किंवा खूप टेन्शन घेण्यासारखं असं काही असेल या ट्रीटमेंटमध्ये. मॅडम, आता शेवटचा पण अतिशय महत्त्वाचा प्रश्न जो प्रत्येक पेशंटला पहिला पडतो तो असा की ही ट्रीटमेंट ज्यांना घ्यायची झाली तर त्यांना एक तर किती दिवसाची ही ट्रीटमेंट असते आणि त्यांना खर्च किती पडतो? ओके, जसं मी तुम्हाला आधी पण सांगितलेलं, मेडिसिन नाही, इंजेक्शन नाही, सर्जरी नाही आणि ॲडमिट नाही, सो तुमचा हा खर्च पूर्ण वाचलेला. तर आपण काय करतो, पहिले MRI बघतो, एक डिस्क आहे, 2 आहे, बल्ज आहे, हर्निट आहे, काय आहे ती सिच्युएशन किंवा पेशंटचं पोश्चर कसं आहे हे सगळं बघून मग आपण ठरवतो. आणि 18 ते 20 दिवसाची ट्रीटमेंट असते, पण आपल्याला आधी पेशंट बघणं आवश्यक असतं की पेशंट चालतो कसा आहे, बसतो कसा आहे, किंवा पोश्चर तर नाही गेलेला आहे, किंवा त्याचा MRI रिपोर्ट काय सांगतोय ते सांगितल्यानंतर मग आपण ठरवतो की कोणाला काय असतं. आणि सगळेजण वेगवेगळे आहेत, त्याच्यामुळे सगळ्यांचं वेगवेगळं आपण असं फिक्स काय ठेवलेलं नाही. पेशंट आपण असतं, पेशंट म्हणण्यापेक्षा पेशंटची जी कंडिशन आहे त्याच्यावरती तो सगळा खर्च डिपेंड करतो. एकंदरीतच असं आहे की ज्यांना हा त्रास होऊ नये
ही इच्छा असेल त्यांच्याकरता सुद्धा तुम्ही खूप चांगले उपाय सांगितलेत की कुठलंही पाठीचं दुखणं अवॉइड कसं करायचं. आणि समजा काहीच कारणाने ते झालं असेलही तर त्यावरही NSSC वेलनेस सेंटर हे त्यांच्याकरता कायम असणारच आहे. आपण दोघंही इथे आलात, खूप छान चर्चा केली, त्याच्याकरता धन्यवाद. आणि आजचा हा जागतिक महिला दिन आहे, तेव्हा सगळ्या आमच्या महिला व्ह्युअर्स करता अतिशय लक्षात राहणारा असा हा कार्यक्रम ठरेल अशी मी अपेक्षा करते. नक्कीच. आम्ही त्यांना पूर्ण कन्सल्टेशन फ्री देणार आहे. हा महिला दिनानिमित्त पूर्ण कन्सल्टेशन फ्री राहणार. म्हणजे मी म्हणेन की हा महिला दिन सगळ्याच महिलांकरता नक्कीच कायम आठवणीत राहील असा, कारण की तुम्हाला नुसतं माहिती मिळाली आहे दुखण्याची असं नाही, तर त्याबरोबर विद्या मॅडमनी लगेच ऑफर सुद्धा डिक्लेअर केली आहे. त्याचा नक्कीच सगळ्या जणांनी जास्तीत जास्त प्रमाणात फायदा करून घ्यावा अशी ही मी आशा करते. आणि आजचा कार्यक्रम इथेच संपवते. आपल्या सगळ्या जणांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.